चिमणाजी ढवळे. तुमचं वय किती आता? माझं वय मला वाटतं 24-25 असं. 24-25. हां. तुम्हाला आता अंधत्व आहे हे कधीपासून आहे? ते बालपणापासूनच आहे. तुम्ही एक म्हणजे उत्कृष्ट ढोलकी वाजवताय. ही ढोलकी कोणी वाजवायला शिकवली? गुरुवारी माझे वडीलच होते मला ढोलकी वाजवायला शिकवायला. हां हां. तुम्ही आता पहिले जे मी होतो त्या टायमाला मी लहानपणी असं वाजवायचं डोक्यावर. म्हणजे डोक्यावर वाजवत होते आणि डोकं झालं की डब्बा प्लेट ताटली असं काही पण वाजवायचं. हां. मग वडिलांनी मला छोटीशी आपली ती बारकी ढोलकी आणून दिली. आणि ज्या टायमाला त्यांचा कार्यक्रम उभा राहिला की मला मांडीवर घेऊन बसायचे, म्हणायचे वाजव शिक. कारण की जेणेकरून अंधत्व माझं पहिल्यापासूनच आहे, बालपणापासूनच माझं अंधत्व आहे. बरं, तुम्ही आता ह्या ढोलकी बरोबर कोणते वाद्य वाजवता? अजून कोणती वाजवतात? मी ढोलकी, पेटी, हालगी हे सगळं वाजवतात. तबला, पकवाज, गायक. तुम्हाला आता हे जे काय कार्यक्रमातून किती मानधन मिळतं? आता मानधन काय त्यांच्या इच्छेनुसार देतात की. त्याच्यात आता तुमचं गाव कोणतं? बीड. बीड शहरातले का जिल्ह्यातले? बीड जिल्ह्यातलाच पण खेड्यात राहतो थोडासा. कोणतं गाव आहे ते? कामखेडा. सामखेडा कुठं आलं? तालुका कामखेडा. तामखेडा. कामखेडा म्हणजे कांबी पलीकडं आणि कामखेडा अलीकडं. हां हां. कोणत्या तालुक्यात येतं? तालुका जिल्हा बीड एकच येतो त्याला. तालुका जिल्हा बीड एकच आहे. हां. बरं, म्हणजे तुम्ही हे वाद्य वाजवायला कधीपासून लागलात? किती वर्षापासून? आता तुम्हाला खरंच सांगायचं म्हणलं तर आता म्हणायचं मी खऱ्या अर्थाने म्हणलं तर मी माझा 9 वर्षापासून ढोलकी शिकलेलो. 9व्या वर्षापासून. 9 वर्षापासून ढोलकी वाजवताय. तुमच्या आता कुटुंबात किती जण आहेत? कोण कोण आहेत? आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, 2 बहिणी येतात. लग्न झालीत का सगळ्यांची? भावाचं झालंय, दोन्ही बहिणींचे झालेत. हां हां. तुमचं नाही? तुमचं लग्न नाही झालं. कुटुंबाची जबाबदारी आता कोणावर आहे सध्या? आता सध्या वडिलांचीच आहे. तुम्ही कलावंत म्हणून तुम्हाला शासनाचं काही मानधन येतं का? शासनाचं कलावंत म्हणून नाही, फक्त अपंगाचं चालू आहे. नाही, अपंगाचं तुम्ही आहात म्हणून तुम्हाला ते काही किती मानधन येतं असं? म्हणजे अपंगाचं का? हो. अपंगाचं 1000 रुपये महिना. 1000 रुपये महिना? हां. 1000 रुपये महिन्यात कसं भागवता कुटुंबाचं? आता तसंच आपलं हे काही ते काही करून घरच्यांचं पोट भरायचं. भविष्यात दुसरं काही नाही काहीच. परंतु तुम्ही चांगल्या लोकांपेक्षाही चांगली ढोलकी वाजवता. आता एका कार्यक्रमात पाहिलं, सुंदर ढोलकी वाजवली. मग तुम्हाला भविष्य कसं वाटतं? सरकारने काय तुमच्यासाठी करावं असं वाटतं? आता आपलं काय वाटतं की सरकारने बाबा आपल्याकडे बघावा. आता बघावं म्हणलं हे तर तुम्ही ओळखून गेलं पाहिजे. एक साधारणतः काय पुढची काय अपेक्षा आहे? मानधन वगैरे सरकारी चालू हो असं वाटतं ना? तुम्ही जे काय आता अंधत्व आहे, तुम्ही गावोगावी प्रवास करता, तुम्ही त्यासाठी तुम्हाला असं डोळस माणूस कोणतरी असेल का नाही? दिशा दाखवणारा कोण आहे? दिशा दाखवणारे फक्त आम्ही आणि तुम्ही, हे फक्त मला एवढं देव आहेत. नाही मग तुम्हाला असं आता गावोगावी आता बीडवरून बेल्याला आणलंय. बीड ते बेलला 500 किलोमीटर अंतर आहे. 500 किलोमीटर तुम्ही आले कसे? तुम्हाला गाडी प्रत्येक बस स्टॉपला इष्टीतून चढवणं उतरवणं कोण करतंय? आता हेच आता एखाद्याला म्हणलं बाबा आता घरून तर घरचे बसवून देतात. बीडमधनं बसलो तर डायरेक्ट शिरूर गाडी. मग तुम्ही एखादा मित्र वगैरे आणताय का? असा कोणी आहे का तुम्हाला मित्र? असा कोणीच नाही. घरून आलो तर कोणीच नाही, फक्त एवढेच मित्र आहेत. एवढेच मित्र आहेत? हां, हेच फक्त आपलं काही. कोण? संतोष वेताळ. हां, संतोष वेताळ झालं. संतोष वेताळ हे तुमच्या बरोबर असतात? हे सावलीसारखे असतात का मोठ्या भावाप्रमाणे असतात? कसं आहे? आता त्यांना रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मानतो आपण. मी तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षाही त्यांना चांगलं मानताय? हां. क्षणभर मजला नेत्र रे श्रीहरी, क्षणभर मजला नेत्र रे श्रीहरी, पाहू दे तुझी पंढरी, पाहू दे तुझी पंढरी.
कोणा धन दे कोणा द्रव्य दे मला दयाला प्रभू नेत्र दे दया कर देवा या गरीबावरी पाहू दे तुझी पंढरी हो कोणा सोन दे कोणा नान दे मला दयाला प्रभू नेत्र दे दया कर देवा या दुबळ्यावरी पाहू दे तुझी पंढरी डोळे भरून देवा पंढरी पाहू दे तुझ्या चंद्रभागे मध्ये नाव दे दया कर देवा या गरीबावरी पाहू दे तुझी पंढरी